मित्रांनो, आपण बातम्यामध्ये अनेकदा ऐकलं असेल, वेगळा विदर्भ झाला पाहिजे, विदर्भ राज्याची वेगळी मागणी. पण तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे का? एका राज्याचे दोन तुकडे करण्याचा किंवा नवीन राज्य तयार करण्याचा अधिकार कुणाकडे असतो? याचंच उत्तर दडले संविधानाचं कलम 3 आणि 4 मध्ये. जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या संविधान शाळेमध्ये. मित्रांनो, मागील भागात आपण कलम 2 बद्दल पाहिलं, पण आज आपण आपल्या देशाच्या आतल्या नकाशाबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमा कशा बदलतात व हे अधिकार कुणाकडे आहेत. कलम 3 नक्की काय आहे? कलम 3 हे संसदेला प्रचंड ताकद देतं. या कलमानुसार संसद एखाद्या राज्यातून एखादा भाग वेगळा करून एक नवीन राज्य निर्माण करू शकते, 2 किंवा अधिक राज्य एकत्र जोडू शकते, राज्याची सीमा बदलू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं नावही बदलू शकते. आता हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे. संसद कलम 3 चा वापर करून महाराष्ट्र राज्याचे 2 वेगळे भाग करू शकते, एक विदर्भ आणि दुसरं महाराष्ट्र. यासाठी संसदेला महाराष्ट्राच्या विधानसभेचं मत विचारावं लागेल, पण ते मत मानणं हे संसदेवर बंधनकारक नसतं. म्हणजेच राज्याचा विरोध असला तरीही संसद हे नवीन राज्य निर्माण करू शकते. जसं 2014 मध्ये आंध्र प्रदेश हे तेलंगणापासून वेगळं झालं. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कलम 4 हे म्हणतं की कलम 2 आणि 3 अंतर्गत जे काही बदल केले जातील त्यासाठी कोणतीही मोठी घटना दुरुस्ती म्हणजेच कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. हे काम संसद साध्या बहुमताने करू शकते. म्हणजेच एखादं नवीन राज्य तयार करणं किंवा त्या राज्याचं नाव बदलणं हे संसदेसाठी कायदेशीरदृष्ट्या अतिशय सोपं करून ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अतिशय विचारपूर्वक लिहिलं. बदलत्या काळानुसार, भाषेनुसार किंवा विकासाच्या सोयीनुसार आपल्या राज्याच्या सीमा बदलाव्या लागतील हे त्यांना माहीत होतं. म्हणूनच भारताला विनाशी राज्याचा अविनाशी संघ म्हटले जाते. देश एक राहील, पण प्रशासनासाठी राज्य बदलू शकतात. तर मित्रांनो, कलम 3 आणि 4 मुळे संसदेला देशाचा नकाशा बदलण्याची मुभा मिळाली. आपण भारताची जमीन आणि भारताच्या सीमा समजून घेतल्या, पण या देशात राहणाऱ्या लोकांना नागरिकत्व कसं मिळतं, कोणाला भारतीय म्हणायचं हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, जिथे आपण सुरुवात करूया संविधानाचा भाग 2, नागरिकत्व, सिटिझनशिप. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? नवीन राज्य निर्माण केल्याने विकास होतो का? वेगळ्या विदर्भाच्या मागणीबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या संविधान शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय, जय संविधान.